नमस्कार. आज आपण एका अशा कथेच्या शेवटच्या टप्प्यात डोकावणार आहोत जी ऐकताना अंगावर सरकण काटा येतो. द घोस्ट बस, रूट 27चा शेवटचा थांबा. हो, आणि हा शेवटचा भाग खरंच खूप महत्वाचा आहे. अगदी, जिथे सगळी रहस्य उलगडतात आणि कथा एका अनपेक्षित काळोख्या वळणावर पोचते. बरोबर. ही कथा फक्त अशी वरवरची भीती नाहीये, नाही, ती आपल्याला मानसिक आणि काय म्हणते त्याला अतेंद्रिय म्हणजे पॅरानॉर्मल पातळीवर विचार करायला लावते. हो, नक्कीच. एक शापित बस मार्ग, एका प्रवाशाचा तो दुःखद भूतकाळ जो वर्तमानावर सावली टाकतोय, आणि एका ड्रायव्हरचं भयानक भविष्य. चला हे सगळं जरा उलगडून बघूया. हो, आणि या शेवटच्या भागात काय काय आहे बघण्यासारखं. म्हणजे तो जळालेला प्रवासी कोण होता नक्की, त्याचा हेतू काय होता, त्याला ती बदली का हवी होती, बरोबर, रामू नावाच्या ड्रायव्हरचं काय झालं शेवटी, आणि तो शेवट. हो, तो उघडा शेवट जो सांगतो की शाप संपलेला नाहीये. हो ना. आणि मला वाटतं आपण त्या क्लायमॅक्स सीन बद्दल पण बोलूया. म्हणजे ध्वनी आणि वातावरण कसं भीती वाढवतं. अगदी. सुरुवात करूया त्या प्रवासापासून. कथेच्या शेवटी रामूला जो दिसतो, एक सावलीसारखी आकृती, जळालेला चेहरा, भयानक वर्णन येते. डोळ्यांच्या जागी काळी भोकं आणि ओठांवर एक विचित्र म्हणजे अस्वस्थ करणारं हसू. आणि त्याचं ते वाक्य, हो, रामू, किती वेळ लागतो पोहोचायला, मी खूप वर्ष वाट पाहतोय. या एका वाक्यात सगळं आलं. ती वर्षानुवर्षांची अस्वस्थता, प्रतीक्षा, कधीही न संपणारी. बरोबर. आणि यामागे फक्त कल्पना नाहीये, एक खरी घटना आहे. हो. 15 वर्षापूर्वी हाच माणूस याच रूटच्या बसमध्ये चुकून चढला होता. अच्छा. तेव्हाचा ड्रायव्हर वेगळा होता, रामू नव्हता. त्या ड्रायव्हरनं त्याला शेवटच्या थांब्याआधीच उतरायला सांगितलं. म्हणाला वेळ संपली. पण त्याचं घर शेवटच्या थांब्यावर होतं. अगदी. आणि मग पुढे बसचा अपघात झाला आणि तो त्यात जळून मेला. हो. इथेच तो पॅरानॉर्मल भाग येतो. तो आत्मा नाहीये फक्त, तो एका अन्यायामुळे अडकलेला जीव आहे. त्या जागेत, त्या बसमध्ये, त्या घटनेत त्याची सुटका नाही झाली. आणि इथेच कथेला ती खरी म्हणजे काळजाचा ठोका चुकवणारी कलाटणी मिळते. तो परत काय येतोय, त्याला उतरता येत नाहीये, कारण त्याचा प्रवास अपूर्ण राहिला. बरोबर. तिकीट अपूर्ण होतं. आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याला कुणाची तरी बदली हवी आहे. जोवर दुसरा कोणी जागा घेत नाही, तो अडकून राहणार. किती भयानक कल्पना आहे. 2 जगांच्या मध्ये अडकणं, तेही एका बस प्रवासात. 15 वर्ष. अगदी. आणि यात फक्त भुताटकी नाहीये, एक खोल सायकोलॉजिकल पैलू आहे. हो, कसा? विचार करा, 15 वर्षांची ती निरर्थक वाट पाहणी, स्वतःवर झालेला अन्याय, आणि त्यातून आलेला तो सुटकेचा किंवा कदाचित सुडाचा ध्यास. अच्छा. तोच ध्यास शापाच्या रूपात येतोय. मला मुक्ती हवी आहे, पण त्यासाठी कोणीतरी माझी जागा घ्या. म्हणजे हा फक्त भूत नाही, तर भूतकाळातल्या एका आघातात, एका ट्रॉमामध्ये अडकलेला आत्मा आहे. बरोबर. त्याचं ते वाक्य, मी खूप वर्ष वाट पाहतोय, हे फक्त वेळेबद्दल नाहीये. ती त्याच्या यातनांकडे आणि एकटेपणाकडे. हो, ती बदली म्हणजे त्या यातनेचं हस्तांतरण आहे फक्त. हे विश्लेषण खरंच महत्वाचं आहे. आता आपण रामू आणि त्या प्रवाशाचा शेवटच्या भेटीकडे येऊया. हो, तो क्लायमॅक्स सीन आठवला तरी अंगावर काटा येतो. कथेमध्ये वातावरण कसं हळूहळू तयार केलंय बघा. रामू एकटा आहे, रात्री बस डेपोत पोचते, त्याला वाटतं शेवटचा प्रवासी उतरला, पण सीटवर फक्त ते जळालेलं तिकीट. हो. आणि मग मागच्या सीटवरून ती सावली उभी राहते. इथेच भीती सुरू होते. रामूची वाढणारी भीती, बसचा दरवाजा अचानक बंद होणं, स्वतःहून दिवे लुकलुकाय लागतात, रेडिओतून अस्पष्ट आवाज. ते सगळे एकदम क्लासिक भयपट तंत्र आहे, पण इथे खूप प्रभावीपणे वापरलंय. हो ना. रामूला हळूहळू कळायला लागतं की हा सामान्य प्रवासी नाही, आणि त्याला काय हवंय हेही स्पष्ट होतं. आणि त्या शेवटच्या क्षणी काय होतं, जेव्हा रामू विचारतो, तू कोण आहेस, तेव्हा तो हळूच पुढे येतो, चेहऱ्यावर तेच विचित्र हसू, आणि हातात ते अर्धवट जळालेलं तिकीट दाखवतो. म्हणतो, मी तोच ज्याला शेवटच्या वेळेस ड्रायव्हरने उतरू दिलं नव्हतं. बापरे. रामू पूर्ण हादरला असेल. नक्कीच. आणि मग ती निर्णायक कृती. कोणती? प्रवासी ते तिकीट रामूच्या हातात ठेवतो. हो, आणि म्हणतो, माझं तिकीट अधुरं होतं, आज ते पूर्ण करायचंय. या कृतीचं महत्व काय? म्हणजे हे फक्त तिकीट देणं नाहीये. नाही, अजिबात नाही. हे एका शापाचं, एका जबाबदारीचं, एका नशिबाचं हस्तांतरण आहे. पण इथे एक प्रश्न येतो, रामूने ते तिकीट स्वीकारलं की त्याच्यावर ते लादलं गेलं? हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्याकडे पर्याय होता का? कथेतून तरी असं वाटतं की तो पूर्णपणे असहाय्य होता. म्हणजे नियतीनेच निवड केली होती जणू. इथे नियती आणि निवड
रेषा जरा धुसर होते. तो घाबरलेला आहे, गोंधळलेला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. प्रवाशाने ते तिकीट त्याच्या हातात ठेवलं यात एक प्रकारची अटळता आहे. म्हणजे रामूच्या इच्छेला तिथे काही स्थानच नाही. हो, असंच दिसतंय. तो त्या शापाचा, त्या अपूर्ण प्रवासाचा बळी ठरतो. ते तिकीट त्याच्यावर थोपवण्यात आलं, त्याची भूमिका ठरवून टाकली. अगदी. आणि मग रामूचा शेवट. कथा अगदी स्पष्ट सांगते. हो, त्या रात्री बस डेपोत परत येते. इंजिन चालू आहे, पण आत कोणी नाही. फक्त ड्रायव्हर सीटवर रामूचा मृतदेह आणि त्याच्या हातात तेच तिकीट, पण आता पूर्णपणे जळालेलं. जणू काही प्रवास आता पूर्ण झाला रामूच्या मृत्यूने. भयानक. आणि त्याच वेळी तो प्रवासी, तो 15 वर्षांपूर्वीचा, तो मात्र जणू पहिल्यांदाच बसमधून शांतपणे उतरतो. त्याची सुटका झाली रामूच्या जीवाच्या बदल्यात. हो, ही देवाणघेवाण खूपच अस्वस्थ करणारी आहे. आणि हा क्लायमॅक्समध्ये ध्वनी आणि वातावरण निर्मिती अप्रतिम. कशी? सुरुवातीला बस डेपोत पोचते तेव्हा शांतता असते. फक्त इंजिनचा मंद आवाज, बाहेर वाऱ्याचा आवाज. वादळापूर्वीची शांतता. बरोबर. मग ती सावली उभी राहते तेव्हा वातावरणात एक जडपणा येतो. कुजबुजल्यासारखे आवाज येतात म्हणतात. हो, जे रामूला अजून घाबरवतात. आणि मग ते आवाज, दरवाजा धडाकन बंद होणं, रामू अडकला. लाईटचं ते लुकलुकणं, जणू बसचाच जीव घाबरा झालाय. आणि रेडिओमधून येणारे ते अस्पष्ट तुटक आवाज, हे सगळं मिळून एक प्रचंड तणाव निर्माण करतं. असं वाटतं की ती बसच एक दुष्ट अस्तित्व बनली आहे. अगदी. प्रत्येक ध्वनी कथेचा भाग बनतो, भीती वाढवतो. प्रवाशाचा आवाज पण कर्कश, पण शांत, थंड. त्याच्या निश्चयी आत्म्याला दाखवतो. आणि मग तो क्षण, पंखा बंद होतो आणि एकदम भयान शांतता पसरते. रामूच्या नशिबाची घोषणा. हो, आणि कथेच्या शेवटी ते दुरून ऐकू येणारं मंद हसणं, ते सांगतं की खेळ संपलेला नाहीये. हे सगळे घटक मिळून फक्त शारीरिक भीती नाही, तर मानसिक आणि अतिंद्रिय भीती निर्माण करतात. बरोबर. सायकोलॉजिकल आणि पॅरानॉर्मल हॉररचं मिश्रण. आणि मग येतो कथेचा तो शेवट, ज्या ओळी ऐकून मनात एक, काय म्हणतात त्याला, अस्वस्थता राहतेच. कोणत्या? प्रवासी आता उतरला असेल, पण बस अजूनही थांबत नाही. कारण आता नवीन तिकीट लिहिलं जातंय. कदाचित पुढचा प्रवासी कोणीही असू शकतो. कोणीही हा शब्द खूप महत्वाचा आहे. हो ना, म्हणजे धोका अमर्याद झालाय. याचा अर्थ काय घ्यायचा? अर्थ अगदी स्पष्ट आहे, थंड आहे. शाप संपलेला नाही. सुटका फक्त त्या एका प्रवाशाची झाली. बरोबर. तो शाप किंवा ती अतृप्ती आता त्या बसमध्ये किंवा त्या मार्गाच्या कल्पनेत जिवंत राहिलीये. ती एकाकडून दुसऱ्याकडे गेली. हो, मूळ प्रवासी मुक्त झाला, पण आता कदाचित रामूचा आत्मा फिरेल तिथे, बदलीच्या शोधात. किंवा आणखी कोणीतरी नवीन बळी ठरेल. हे चक्र चालूच राहणार आहे. हे चक्राकार भय आहे, सायक्लिकल हॉरर आणि अटल नशीब. सुटका तात्पुरती, पण शाप कायम. अगदी. हेच तर या कथेला अजून भयानक बनवतं. कथा संपते, पण भीती नाही. हो. सुरुवातीला म्हटलं होतं की रूट 27 पुन्हा सुरू झाला नाही, पण शेवट सांगतो बस अजूनही थांबत नाही. म्हणजे तो शाप आता भौतिक मार्गावर अवलंबून नाहीये. तो एका कल्पनेत, एका न संपणाऱ्या प्रवासात जिवंत आहे. बरोबर. भीती मर्यादित नाही, ती आता कोणालाही गाठू शकते. मार्ग बंद झाला, बस भंगारात गेली असेल, पण ती अतृप्ती, तो अन्याय, बदली शोधण्याची गरज, ती संपलेली नाही. ती आता एक अमूर्त संकल्पना झाली आहे, न संपणाऱ्या प्रवासाचं प्रतीक. जोवर हे चक्र तोडलं जात नाही, तोवर हे तिकीट फिरतच राहणार. तर आज आपण द घोस्ट बस कथेच्या या शेवटच्या भागाचं विश्लेषण केलं. त्या प्रवाशाचा भूतकाळ, त्याचा हेतू, रामूचा अटळ शेवट आणि तो अस्वस्थ करणारा खुला शेवट. ध्वनी आणि वातावरणाचा वापर कथेचा प्रभाव कसा वाढवतो हेही पाहिलं. हो. जाता जाता एक विचार मनात येतोय, जो या कथेच्या केंद्रस्थानी आहे. कोणता? कथेत सतत त्या अधुऱ्या तिकिटाचा उल्लेख आहे, जे पूर्ण करायचं होतं. हो. आपल्या आयुष्यातही अनेक गोष्टी, अनुभव, प्रवास अधुरे राहतात. बरोबर. एखादी गोष्ट अपूर्ण राहण्याचा अर्थ काय असतो? त्याचे परिणाम फक्त आपल्यापुरते राहतात, की ती एका साखळीसारखे इतरांवरही परिणाम करतात, जसं रामूच्या बाबतीत झालं. अगदी. अपूर्ण राहिलेल्या गोष्टींचं ओझं कोण वाहतं आणि कधीपर्यंत? हा प्रश्न फक्त त्या भूताच्या कथेपुरता नाही, तो आपल्या जगण्यातील अपूर्णतेशी आणि त्याच्या परिणामांशी जोडलेला आहे. त्यावर खरंच विचार करायला हवा.